आज दत्त जयंती आणि याच दत्त जयंतीचे औचित्य साधत एक युवक चक्क दत्त महाराजांना घेऊनच एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसलाय। नेमका हा युवक दत्त महाराजांना उपोषणाला का बसलाय हे या युवकांकडूनच ऐकूया। ही माझ्या बारामतीतल्या काय महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम दत्त भक्तांना एक गोष्ट आठवण करू देऊ इच्छितो की आपल्या या बारामती या बिगवन रोडला कॅनॉलच्या शेजारी 3 हत्ती चौकाच्या शेजारी एक दत्त मंदिर होतं। 26 ऑगस्ट 2020 ला मध्यरात्री ते रातोरात पाडलं गेलं। कधी कुठं कसं कुणाला माहिती नाही, कुणालाही लोकांना दत्त भक्तांना विचारत न घेता प्रशासनाने ही मंदिरं पाडली। त्याचबरोबर बस स्थानकावरती जे दत्त मंदिर होतं ते सुद्धा त्या दिवशी पाडलं गेलं। मग आम्हाला गेली 4 वर्ष 3 महिने 15 16 17 दिवस झाले आम्ही वाट बघत होतो की जे विकासाच्या नावाखाली मंदिरं पाडलेत ती मंदिरं बांधली जातील परत, परंतु अजून प्रशासनाने कुठलीही ठोस पावलं उचलली नव्हती। बारामतीचे लोकप्रतिनिधी आदरणीय वंदनीय सन्माननीय अजितदादांनी सांगता सभेमध्ये विधानसभेच्या सांगितलं होतं की मी पहिल्यापेक्षा चांगलं मंदिर बांधून देईन आणि 23 तारीख झाली की लगेचच मग 23 तारीख झाली, 24 झाली, 25 झाली, 26 झाली, तो महिना गेला, डिसेंबर आला, पर दत्त जयंती आली। 4 वर्ष 3 महिने 15-20 दिवसाचा वनवास माझ्या दत्त महाराजांना तुम्ही का दिलाय याचं उत्तर द्या। विकास तुम्ही झाला म्हणता, तुम्ही एका बाजूला तिकडे 80-90 लाखाची संडासं बांधता दगडाची, तुम्हाला मग मंदिर बांधण्यात तुमच्या लक्षात येत नाही का? मंदिर हे बांधलंच पाहिजे। तुम्ही आज महायुती बरोबर आहात, बीजेपीचा नारा आहे की हे एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। अहो तुम्ही हिंदुत्वाचा नारा देता, या बाजूला एका तुम्ही बॅनर लावता की झंझावत हिंदुत्वाचा, झंझावत हिंदुत्वाचा म्हणता तुम्ही, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दत्त मंदिरं पाडून 4 वर्ष 3 महिने 15 दिवस झाली तरी अजून मंदिरं तुम्ही बांधत नाही। नुसतं तुम्ही घोषणा करता, आश्वासनं देता लोकांना। हे किती दिवस? आज दत्त जयंती आहे, माझ्या दत्त महाराजांचं दर्शन दत्त भक्तांनी घ्यायचं कसं याचं उत्तर द्या ना आम्हाला तुम्ही। म्हणजे एका बाजूला 80-90 लाख संडासं बांधायची, इकडे दत्त मंदिराचं तुम्ही नेस्तराभूत केली परत बांधायची नाही। हा असला विकास आम्हाला नकोय, हे असलं हिंदुत्व आम्हाला नकोय। आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुमचे आमचं काय भांडण नाही, याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही। आज दत्त जयंती आहे, दत्त जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की भूमिपूजन करून घ्या। दत्त जयंतीच्या एवढं सांगतो, भूमिपूजन योग्य त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी करा, कुठेही आडबाजूला न करता। कॅनॉलच्या एका बाजूला पाडले ना तर कॅनॉलच्या दुसऱ्या बाजूला त्या क्लॉक टॉवरच्या शेजारी दत्त मंदिर बांधावं अशी आमची माफक अपेक्षा आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो, जास्तीचं काय न बोलता फक्त दादांना परत यायला विनंती करतो की प्रशासनाला तुम्ही सांगा, तुमचे अधिकार आहेत, तुमचा तेवढा हात तुमचे लांब आहेत, फक्त दत्त महाराजांसाठी तुम्ही मदत करायला आमच्यासाठी एवढा विरोध करतो, थांबतो। धन्यवाद।